मंडळी, बरं आहे ना? आपल्या चिलीपिलीचा व्हिडिओ खूप दिवस आला नव्हता, तर आज आपण आलेलो आहे नवीन व्हिडिओ सोबत. अजून पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा आणि शेजारची घंटा वाजवा. थँक्यू. चला तर आज आपण जाणार आहे पांडवकालीन शिवमंदिराची भेट घ्यायला आणि पाहणार आहे तेथील माहिती. आत्ता आपण मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि आपल्याला इथला पूर्ण मंदिर बघायचं आहे. ते आपण बघणारच आहोत व्हिडिओमध्ये. तर त्याआधी आपल्याला ह्या मंदिराबद्दलची माहिती सांगणार आहेत इथले बाबा. ते आपण ऐकून घेऊया. पूर्वी आणि त्या जंगलातनं ती गाई याची चरायला रानात यायची, खाली सोडली की तळातनं डोंगरात आल्यानंतर त्या ह्याच्यावर अशी मंदिरात जायची. दरवाजा हे असाच होता, पण ती मंदिरावर जायची आणि तिथं त्या दुधाच्या धारा म्हणजे तिला पानावर फुटायचा, त्याच्यावर दूध सांडायचं आणि मग जायची. गाई जाते कुठं, गाई जाते कुठं, तर मग खालचा ही बिरामना म्हणून इथं खाली भोगवली आणि ती म्हणते गाई जाते कुठं रोज. मग तिच्या गाईच्या मागणं 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 जंगलातनं विहिता आला, तेव्हा त्यांना हे मंदिर माहीत पडलं. तर एकच पुजारी आपला जंगम कर्नाटकमधला, मग त्यानं इथं येऊन तो पूजा करायचा. आणखीन असायचा एक जणच, मग एक कुटुंब असताना त्याला ती परत अशी वाढत 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 वस्ती आतापर्यंत गेली. तेव्हा ते इथं ही जांभ्या दगडाचंच हे होतं, पोळी होती आपली. आणखीन गाळेश्वर म्हणजे पूर्वी जी येणारी माणसं म्हणजे सगळी ही झाडी बिडी होती ना, म्हणजे माहीतच कुणाला नव्हतं. ते असं लोकांना वाटायचं की हे गाळात आहे, म्हणून हे प्रसन्न झाल्यानंतर डोंगरात अडचणीत म्हणजे त्याचं नाव गाळेश्वर पडलं. आणि मंदिराचं बांधकाम वगैरे बांधकाम हेमाडपंथी जुनं आणि पांडवांनी केलं असं म्हणतात. हा, पांडवांनीच की. हेमाडपंथी म्हणजे पांडवांच्या काळातच. अच्छा. अशी 7 देवळं झाली. आणखीन घोणसपूरचं शेवट ते अर्ध राहिलं होतं थोडं. आणि इथं उजाडल्यानंतर ती सगळं एक उजाडल्यानंतर कोंबडं आरावलं, ते तिथनं कुठंच हे केलं. अच्छा. बाकी आपल्या समाजात 7 गावात ही 7 मंदिरं बांधली तर, आणि घोणसपूरचं ते अर्ध राहिलं. म्हणजे ते असं हे केलेलं, भीमाने असं ते दगाड उलटं केलेलं, त्याचा असा साक्षात हात आहेत. कुठे? घोणसपूरला. घोणसपूरला. भारतीय संस्कृतीत परंपरा पुराणाला अधिक महत्त्व आहे. तर चला आता आपण जाणार आहे मंदिर आणि मंदिराचं बांधकाम बघण्यासाठी. आज आपण आलेलो आहे मंदिरा गाळदेव या ठिकाणी. या मंदिराची उभारणी पांडवांनी वनवासात असताना केल्याची मान्यता आहे. आपल्या देशात शिवशंकराची अनेक मंदिरे आहेत, मात्र पांडवांनी वनवासात असताना अनेक शिवमंदिराची उभारणी केली आहे. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पांडवांनी वनवासातील काही काळ सह्याद्रीच्या कुशीत देखील व्यतीत केला होता. या कालावधीत पांडवांनी हे शिवमंदिर बांधले असून हे मंदिर सुमारे 5000 वर्षापूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. पांडवांनी येथे जास्त काळ व्यतीत केला नव्हता, पण सह्याद्रीमध्ये
पांडवांनी शिव मंदिरे म्हणजे 7 शिवमंदिरे बांधली आहेत. रायरेश्वर हे त्यातील एक आहे. महाशिवरात्रीनिमित्त या भागातील गावांमधून भाविक दर्शनासाठी या मंदिरात येतात. इथे प्रामाणिकपणे केलेला नवस पूर्ण होतो अशी मान्यता आहे. पूर्वी हे मंदिर एका दगडामध्ये बांधलं गेलं होतं. म्हणजे गाभारा, मंदिराचा गाभारा, कळस आणि बाहेरच्या ज्या गोष्टी होत्या त्या वेगळ्या दगडांमध्ये होत्या. त्यावेळी त्याची सजावट आणि आताची सजावट ह्याच्यामध्ये खूप काही बदल आहे. त्याच्यामध्ये आणि आता खूप काही चेंजेस झालेले आहेत. पण त्यावेळीचं जे मंदिर होतं त्याच्या अजूनही पांडवकालीन मंदिराच्या खुणा अजूनही तशान तशा तिथे आपल्याला पाहायला मिळतात. ओ शिट, आता लाईट गेले आणि या मंदिरामध्ये पाहण्यासारखं असं अजून खूप काही आहे. पांडवकालीन खुणा आहेत. तर ह्या मंदिरावरती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही सांगेन. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला ह्या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या मंदिराला नक्की एकदा व्हिजिट कराच.